मग अजून असं असं आपण ठक ठक कर. अरे तुझा व्हिडिओ नाही टाकणार आई. अरे नाही टाकणार तुझा व्हिडिओ. अरे नाही टाकणार बेटा ये. सारिके पूर्ण वैराग्य जाते विशी साबरी ज्ञान योगेश भराचे कवी वाल्मिकी सारी घामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि मी तुमची लाडकी वीणा आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे रविवार आणि सकाळचे 8 वाजतायत आणि वीणा कुठे निघाली आहे तू? बैठक. वीणा निघाली आहे बालभक्तीला. तर मग आता वीणाला सोडते मी. तुलसी माता पतिव्रता तुला घालते पाण्याचा सडा असाच राहू देत आमचा कायम स्वरूपी जोडा. तर मंडळी तुम्ही पाहिलं मी वीणाला गेले होते बालसंस्कार वर्गासाठी सोडायला. आता आली आहे घरी आणि आल्यानंतर पहिल्यांदा कपडे केले चेंज, कारण मला झाडायचं होतं अंगण. आणि तुम्ही पाहताय सगळी माती आहे आणि मग ऑब्व्हियसली धूळ उडणारच आहे, त्यामुळे मग चांगले कपडे घातले होते मी, म्हणून मग ते चेंज करून घरचे कपडे घातलेले आहेत. आता हे काम जे आहे ते अंघोळीच्या अगोदर केलेलं परवडतं आणि मी तेच प्रेफर करते. पण आज झालं असं की मला रात्री झोपायला उशीर झाला होता. जसं तुम्ही पाहिलं हे गेले होते मित्राकडे, त्यामुळे मग ते आल्यानंतर जेवले, उशिरा आले. मला जवळपास 1:45 झालेला झोपायला. मग झोपायला उशीर झाला त्यामुळे मग उठायला मी 6चा गजर लावलेला होता, पण 6:45 झालेच उठता उठता. आणि मग ऑब्व्हियसली आता माझा आवरून वीणाचा आवरून तिला मला 8च्या अगोदर सोडायचंच होतं, त्यामुळे मग हे काम पेंडिंग पडलेलं होतं. मग आलेल्या पहिलं ते करायला घेतलं, कारण आपल्याला असं म्हणतात बघा की अंगणावरून घराची दशा समजते. सो अंगण साफ केलं की छान प्रसन्न वाटतं. आणि शेजारीच रस्ता आहे त्यामुळे मग म्हणजे ये जा वगैरे असते, लोकांची रहदारी असते आणि मग कचरा येतोच, प्लास्टिकचे पिशव्या, कागद वगैरे बरंच काही काही असतं. सो पहिलं ते साफ करून घेतलं. आणि हल्ली काय माहिती उन्हाचा तडाखा जबरदस्त आहे. 8च्या 8:15च्या दरम्यानसुद्धा एवढं ऊन लागतं की मला तहान लागली, म्हणून मग म्हटलं आता पहिलं 1 ग्लासभर पाणी प्यावं. आणि म्हणून मी पाणी पीत बसलेले होते आणि तोपर्यंत हे उठले होते. हे थोडंसं लेट उठतात कारण ऑब्व्हियसली वीकली ऑफ असतो त्यांचा, संडेला सुट्टी असते. तरी मग ते उठले आणि अंथरूण काढलेलं असतं आणि त्यांची एक सवय आहे, अंथरूण काढतात, घडी घालून ठेवतात, पण आतमध्ये जागेवर म्हणजे बेडमध्ये जे अंथरूण आपण ठेवतो ते ठेवायला थोडंसं कंटाळा करतात. सो मी आता त्यांना तेच सांगत होते की हे पहिलं उचलून ठेवा, मला बाकीची कामं आहेत. सो काही न बोलता उचललं त्यांनी आणि याचंच मला आश्चर्य वाटत होतं की ह्यांनी काहीच कसं काय बोलले नाहीत. चांगली गोष्ट आहे, पण ठीक आहे. सो आता मी इथं हे झाडाझाडी करते आहे कारण मला काढायचा आहे कचरा. पूजासुद्धा राहिलेली आहे आणि मला देवपूजा म्हणजे काय म्हणतो आपण, पारूस जे आहे किंवा घरात अंथरूण असताना करायला नाही आवडत आणि पारूसा कचरा जो असतो तो काढल्यानंतरच मग मी देवपूजा करायला घेते. सो मग मी आता कचरा काढून घेते आणि तोपर्यंत हे करतायत जलनेती. तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील, किचनजवळ ते उभे आहेत. मी त्यांना म्हटलं होतं की मी दाखवते तुम्ही नेती कसं करता असं, तर ते म्हणाले की नाही मी आत्ताच झोपेतून उठले. सो ते कम्फर्टेबल नव्हते, म्हटले परत कधीतरी नक्कीच दाखवूयात. सो मग नंतर कधीतरी दाखवेन. सर्दीचा त्रास ज्यांना आहे त्यांनी जलनेती केली तर फरक पडतो, कारण ह्या अहोंनासुद्धा खूप सर्दीचा त्रास होता, जो बऱ्यापैकी कमी झाला आहे. आता त्यांचं म्हणजे म्हणतो ना आपण नाक स्वच्छ आणि साफ राहतं. आता मी इथं करते देवपूजा. वीणाला जेव्हा ती बालसंस्कार वर्गावरून येते त्यावेळेला तिचं पहिलं लक्ष असं असतं की मी तिकडे असताना आईने पूजा केली आहे की नाही. सो मला ती येईपर्यंत पूजा करून घ्यायची असते. आणि तुम्ही पाहाल इथं चौरंगावरती आम्ही देव ठेवलेले आहेत. आम्ही जे इथं राहतो, नवीन व्ह्युअर्ससाठी सांगते, हे आमचं रेंटचं घर आहे. सो म्हणजे काय म्हणायचं, अतिशय कमी साहित्यात आम्ही राहतो. आणि त्यातही झालं असं की देवारा घ्यायला काही नाही, पण मला स्वतःला सागवानी देवारा हवा आहे, म्हणजे एकदाच घ्यायचा पण कणखर घ्यायचा. आणि यांचं असं म्हणणं की सागवानी खूप महाग जातो, म्हणजे मला जसा साईजचा हवा आहे तो 7-8 हजारपर्यंत जातो. आणि मग यांचं असं म्हणणं की मी तुला त्याच साईजचा 2,500-3,000 संगमरवरी आणून देतो, पण मला संगमरवरी नको आहे.
त्यामुळे मग या आमच्या गोष्टीमध्ये एकमत नसल्यामुळे मग सध्याला आम्ही असे देवपूजा करतो. आता देवपूजा झाल्यानंतर मी इथं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राची एक माळ जपते रोज. आणि म्हणजे असं म्हणतात की गुरु जे आहेत ते अभय देतात. सो मी त्यांचं नामस्मरण करते आणि हे करताना मी अगरबत्ती लावलेली असते. मग माळ जपून म्हणजे जप होईपर्यंत जेवढा त्या अगरबत्तीचा अंगारा पडेल तो वीणाला आणि यांना मी लावते. तर चहा उकळतोय, आता नाश्ता करायचा आहे. तर माझी पूजा होत होती तोपर्यंत 9:15चं टायमिंग झालं. मग हे म्हणाले मी घेऊन येतो वीणाला, कारण तिचा 9:15पर्यंत बालसंस्कार वर्ग सुटतो. तर म्हणाले की मी घेऊन येतो तिला, कारण सकाळी ती जाताना हे झोपलेले होते. सो ती यांना उठवत होती. तिचं दर रविवारी असंच असतं, तिला असं वाटतं की मी निघाली आणि बाबा झोपले तसं. सो ते म्हणाले की मी तुला आणायला येईन, प्रॉमिस. मग ते गेलेत आणायला. आणि आता आज रविवार आहे म्हटल्यानंतर आज आहे आमच्याकडे नॉनव्हेज, मटण. वीणा आणि वीणाचे बाबा खाणार आहेत, मी काही खाणार नाही. जसं तुम्हाला माहिती आहे माझं वैभवलक्ष्मीचं व्रतसुद्धा सुरू आहे आणि मी चातुर्माससुद्धा पाळला आहे. सो मी काही माझ्यासाठी नॉनव्हेज नाही, मी असंच काहीतरी व्हेज सब्जी काहीतरी बनवेन. आणि मग मी म्हटलं तर नाश्त्याला काय करायचं, तर कसे म्हणतात अहो की हेवी काही बनवू नको, कारण मी असं म्हणणार होती चपाती वगैरे काहीतरी करते चहाबरोबर. तर म्हणे नको, मला दुपारी भरपेट जेवायचं आहे नॉनव्हेज. मी सरळ टोस्ट घेऊन येतो, चहाबरोबर खातो आणि बस, म्हणजे दुपारी पोटभर जेवेन. मग म्हटलं घेऊन या, इथे तोपर्यंत चहा होतोच आहे. त्यामुळे मग आता आम्ही नाश्ता करणार. मग आता विनुले आज काय बोध सांगितला? कुठं जरी आपण गेलो ना तरीही जय सद्गुरू बोलायचं सर्वांना आणि सतत नामस्मरण करत राहायचं. अजून खोटं बोलायचं नाही, आई वडिलांचं ऐकायचं. आणि आई वडिलांना काय म्हणायचं उठल्या उठल्या? जय सद्गुरू. हा, अजून काय दिला बोध? अजून एवढाच दिलेला बोध. आणि स्तोत्र वगैरे? स्तोत्र, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र असं म्हणून घेतलं. हा. तुला आवडलं? हा. छान वाटतं ना? शुद्ध बीजे पोटई फळे रसाळ गोमटी. तर सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर आमच्याकडे पद्धत आहे, त्या दिवशी नॉनव्हेज सर्रास घरी असतं आमच्याकडे. त्यामुळे मग आज आमच्याकडे सुद्धा नॉनव्हेज आहे सवयीप्रमाणे. आणि मग नॉनव्हेज म्हटल्यानंतर आलं त्याचं वाटण. आणि मग वाटणासाठीचा लसूण मी इथे सोलून घेत होते, तोपर्यंत यांनी मटण आणून दिलं. आणि मी इथं आता वाटण जे लागणार आहे, ज्याला आमच्याकडे मसाला असं म्हणतात, त्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर मी आज आमच्या सातारी पद्धतीचं मटणाचा रस्सा आणि मटणाचं मसालेदार असं झणझणीत सुकं असं बनवणार होते. रेसिपी कधीतरी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. तर मी इथं आता मटण फोडणीला दिलेलं आहे, ते शिजण्यासाठी ठेवायचं आहे. मटण शिजायला वेळ लागतो, मग तोपर्यंत मटण शिजतंय तोपर्यंत मसाला सहजच होऊन जातो, म्हणजे वाटण जे आहे ते. सो इथं मी आता वाटण करून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत म्हटलं आता हे शिजतंय तोपर्यंत आपण कपडे धुवून घेऊयात, कारण कपडे हे काम असं आहे, म्हणजे धुणं ज्याला म्हणतात, ते जर झालं तर असं वाटतं की सगळी कामं झालीत, आणि ते जर राहिलं असेल तर असं वाटतं सगळीच कामं राहिलेली आहेत. सो ते डोक्यातच बसलेलं असतं. सो मी कपडे धुवायला आले, आणि तुम्ही मगाशी पाहिलं असेल मी कचरा काढताना तुम्हाला वॉशिंग मशीन दिसली असेल, तर ती अजून आम्ही लावलेली नाही आहे, कारण आमच्याकडे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. सो मला हातानेच कपडे धुवावे लागतात. मग मी कपडे धुवून आल्यानंतर चेक केलं तर ऑब्व्हियसली मटण शिजणारच होतं एवढ्या वेळात, तर ते शिजलेलं आहे. सो मी आता ते फोडणीला देणार आहे. आणि हे अळणी जे आहे, ज्याला अळणी सूप असं म्हणतात, ते वीणाला खूप जास्त आवडतं. सो तिचं खूप वेळचं चाललेलं होतं की मला दे लवकर असं. सो ते आता पिते. आणि हा आहे अंशू, तो तिचा फ्रेंड आहे, आमच्या शेजारीच राहतो, तो खेळायला येतो. सो मी त्या दोघांना सूप प्यायला दिलं. आणि इथं मी आता रस्सा आणि सुकं बनवून घेते.
आणि शाकाहारीमध्ये मी स्वतःसाठी बनवलं होतं मसूरच्या डाळीचा डाळ कांदा, चपाती आणि पापड भाजलेले होते. कसं आलं का सगळं आत? नाही ओढ की मग जोरात अजून. ओढ की जरा. नाही असं आपण ठक ठक असं कर. आपण थोडंसं. ओए नरे दगड ये जेवायला काय नाही होत ये. अरे तुझा व्हिडिओ नाही टाकणार आई. अरे नाही टाकणार तुझा व्हिडिओ. अरे नाही टाकणार बेटा ये. अरे ते व्हिडिओ मध्ये नाही तर सगळ्यांना ओरडेल. का बरं असं? अगदी लहान मुलांना सगळे समजून घेतात त्यांच्याकडनं चुकून झालेलं असतं म्हणून. तू काय एवढी चिडते? नाही खाणार आहे का? बाबा तिला शिकव आता कशी आपटायची असते. दुसरी वेळ. आयुष काय केलंस वीणा तू? रस्सा पिला रस्सा तिखट पिलास? बकरी अरे बापरे. कसा वाटला? छान आणि जेवण कसं होतं? एक नंबर. मॅचला त्यात तुम्ही पण एक असाल. मी पण येते. कुणा वर्सेस आहे आजची मॅच? ऑस्ट्रेलिया इंडिया. टफ टफ व्हेरी मच टफ. हा सुट्टीच्या दिवशी असंच असतं. नाश्ता झाला त्याची भांडी, परत जेवण झालं त्याची भांडी, आणि सगळे घरात असतात त्यावेळेला जरा जास्तच भांडी पडतात. सो आता इथं मी सगळी भांडी घासून घेते. आणि दरवेळेला माझा असा प्रयत्न असतो की लवकर लवकर आवरावं, जेणेकरून थोडासा तरी विश्रांती तर सोडाच, पण सर्वांबरोबर बसता येईल. कारण यांना पण एकच दिवस सुट्टी असते. सो मला, यांना आणि वीणाला थोडासा वेळ घालवता येईल असं. पण होतातच बरं का, मला 3-3:30 होतातच. हे दर रविवारचं आहे. मी कितीही ठरवलं की लवकर आवरायचं आहे तर होतोच वेळ मला. म्हणजे म्हणतो ना आपण, तारेवरची कसरत असते ही, की कामंसुद्धा करायची आहेत, कुटुंबासोबत वेळसुद्धा घालवायचा आहे, आणि जी कामं आहेत ती त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या कलानुसार सुद्धा करायची असतात सुट्टीच्या दिवशी. सो खरंच ही तारेवरची कसरत असते. तर आता बरोबर 2:15 झालेत. 15 मिनटं पुढे आमचं घड्याळ. आणि आत्ता माझी सगळी भांडी वगैरे, किचन वगैरे आवरून झालेलं आहे. आणि आज यांची मॅच आहे. हे मॅच बघत बसले आणि मी पण माझं काम करत होते. त्यामुळे कधी नव्हे ते वीणा आज झोपली आहे, कारण तिच्याबरोबर खेळायला बडबडायला कोणीच नव्हतं. सो ती झोपली आणि आत्ता मी थोडीशी निवांत. पण अजून पूर्ण दिवस संपलेला नाही. रविवार जरी असला तरी आम्हाला सुट्टी नाही. असं आता 4-4:30ला आहे ना भाजी आणायला जायचं, कारण रविवारी आमच्या इथला असतो बाजार. सो आठवड्याभराच्या डब्यासाठीच्या भाज्या आणायच्या. त्यानंतर ते आल्यानंतर परत संध्याकाळची जेवणं, परत ती भांडी, परत ते सगळं व्यवस्थित ठेवायचं, उद्याची भाजी नीट करायची. सो अजून निम्मं काम आहे. तर मग अजून किती, म्हणजे संपूर्ण दिवसाचा व्लॉग केला तर तो खूपच मोठा होईल. सो असा रविवारचा दिवस असतो आमचा. तर मग हा होता माझा रविवारचा व्लॉग, रविवारची तारेवरची कसरत. तर मग कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करून समोरची घंटा जी आहे ती नक्की दाबा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. मग भेटूयात उद्याच्याच नव्या कोऱ्या व्लॉगसहित. तोपर्यंत आत्तापुरती रजा द्या. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.